500 फिल्म झाल्यानंतर माझं असं मत आलं की कलेमुळे काही सामाजिक बदल होतात, ज्ञानाने बदल होतात किंवा पुस्तकांनी बदल होतात किंवा फिल्मने बदल होतात, तर असं काही नाही. मुळात तुमच्यात बदल व्हायला पाहिजे, तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. हे एक सत्य आपल्याला सापडतं. इकडची सगळी झाडं कणतायत रात्रंदिवस, त्यांच्या सगळ्या पिलांना मुडदूस झालाय, हे कळवायला पाहिजेच. साले त्यांच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद होत आहेत आणि कळवायचं नाही. पक्षी सांगत असतील का की झाडं खंगत खंगत? खरं काय घडतंय, कशामुळं? धुरामुळं? आभाळ कवेत घेऊनही पाय जमिनीवर घट्ट रोवून असणारी फार तुरळक माणसं आपल्या भोवताली असतात. अशातलंच एक जाणीव संपन्न व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे. सयाजी शिंदे, अभिनेता, कवी, निर्माता आणि आत्ताच्या घडीला एक सामाजिक जाणीव असलेला तितकाच सघन माणूस. सयादा, खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मध्ये. ज्या पद्धतीचा आता घरबंदूक बिर्याणीच्या निमित्ताने आपण बोलतोय, पण ओव्हरऑल आता साऊथ इंडस्ट्री, मराठी, भोजपुरी पासून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तू वावरलेला आहेस. कशा अर्थानं या सगळ्याचं संक्रमण तू पाहतोयस आणि आता नागराज सोबत घरबंदूक बिर्याणीचा अनुभव कसा? ॲक्च्युली साऊथची इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री, हिंदी इंडस्ट्री असं काहीच करण्याचं कारण नाही. हा सरळ सरळ एक व्यवसाय आहे. जिथं पैसा जास्त मिळतो तिथं व्यवसाय जास्त चालतो. आपल्याकडं श्रद्धेनं आपल्याकडं नाटक बघितलं जायचं, तिकडेच फिल्म बघितली जायची. आत्ता आपल्याकडं नाटक जरा कमी व्हायला लागले, फिल्म जास्त मोठी व्हायला लागली. तिकडं पहिल्यापासूनच नाटक अगदीच कमी होतं. किंवा उत्तरेत भवानी भवय किंवा तिकडचे काय लोककला, आपल्याकडे कसा जो दशावतार होता त्या पद्धतीचं तिकडं तमाशा, दशावतार, तसं तिकडे गेलं. पण तिकडं फिल्म पहिल्यापासून मूळ धरून आहे. आणि असं झालं की वर्षात 2 सण ही फिल्म बघण्यासाठीचीच असतात. विथ फॅमिली सगळ्यांनी फिल्म बघायची असं तिकडं आहे. तसं अजून संस्कृतीचा भाग आहे, संस्कृतीचा भाग झाला आहे. आणि स्टारिझम झाला आहे, स्टारिझममधली घराणी झालीत, त्यामुळे तो तिकडं बघितलं जातं. अजून आत्तापर्यंत आपल्याकडं सिनेमा काम करणं जरा कमी महत्त्वाचं होतं, मग आता जरा महत्त्वाचं झालं. आणि मग पण सगळीकडे फिल्म तेवढ्याच बनतात, चालताना फिल्म फार कमी चालतात आणि बनतात जास्त. त्यामुळे असं काही वेगळी इंडस्ट्री बोलायला नसतं, ठीक जातं. साऊथची इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री असं काहीच नाही. सगळीकडे ABCDEFG सेम आहे सगळं. निश्चित. पण घरबंदूक बिर्याणी आणि अगदी पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट इथपासून नाळ, असं नागराजचा जो प्रवास आहे तो एका अर्थाने तशा अर्थाने तू पाहिलास. आणि आता त्याच्या सोबतचा असणारा जमताडे, त्याचा असणारा सिनेमा, म्हणून कशा अर्थानं घरबंदूक बिर्याणी नावापासून एक त्याबद्दल एक वेगळी क्युरिओसिटी होती. कशा अर्थाने, आणि त्यातला एक नक्षलाईट मुवमेंट्स, म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आता नक्षलवादी चळवळ किंवा त्या गोष्टींचं आपल्या इथे नाही पण विदर्भ किंवा त्या भागांमध्ये असणारं एक वेगळं अस्तित्व आहे. तर ह्याच्यावरचा एक्सरे म्हणून या सिनेमाकडे पाहता येईल का? एक पहिलं नागराजबद्दल बोलतो आणि मग सिनेमाबद्दल बोलतो. नागराज हा मुळात ठरवून विद्रोही झाला नाही, किंवा विद्रोही म्हणण्यापेक्षा जर मगाशी तो शब्द वापरला होतास की प्रतिभावान आणि व्यक्तिमत्व, तर आमचं भालचंद्र नेमाडे परवा इथे बसले, तर आम्ही विचारलं त्यांना की प्रतिभा कशाला म्हणायचं. तर जे आत्तापर्यंत जे चांगलं आहे ते घेऊन त्याची मोडतोड करून किंवा त्यातलं वाईट काढून परत नव्यानं मांडता येतं, त्याला म्हणायचं प्रतिभा. वा. तर तसं नागराजनं पहिल्यापासून पिस्तुल्या केला असेल, फॅन्ड्री केला असेल, सैराट केला असेल. जेव्हा कधी त्याला कळलं की मला वाचन करायला पाहिजे, मला अभ्यास करायला पाहिजे, आणि त्यानं पिस्तुलं लिहिलं आणि त्याला ज्योतिबा फुलेंचं जसं विद्येविना तो जो अखंड प्रवास, त्याच्यावरती त्यांनी हे केलं. तर त्याला जे भावलं, त्याला जे पटलं ते त्यांनी मांडलं आणि त्याच्यासाठी जो अभ्यास करायचा तो केला. त्याच्याकडे डिग्र्या नसतील सगळ्या, पण त्याचा अभ्यास खूप आहे. तर त्यांनी त्याचं जे फ्रेम आहे, स्वतःच्या वडार समाजाची फ्रेम आहे, त्याच्या जगण्याची फ्रेम आहे, तोही जसा खूप दारू पिऊन टाईट होऊन पाहुण्याकडे जाणारा आणि साधा शेंगदाणे खाऊन रस्त्यावर झोपणारा अशातलं होतं. पण जेव्हा कधी त्याच्या हातात पुस्तक लागलं आणि मग पुस्तकाची नशा त्याला चढली आणि त्यातनं तो विद्रोह करत गेला आणि जो काय आज तो उभा राहिला. तर ही घरबंदूक बिर्याणीची एका विद्रोही माणसाची गोष्ट आहे की जी पल्लमचा रोल आहे, जो नागराजला ऑफर झाला होता. तर त्यांनी तो सांगितलं की त्या रोलसाठी मी जास्त करेक्ट आहे, मग त्यांनी तो माझ्याकडे दिला.
पण बेसिकली ते काही नक्सल नाही. अच्छा. बेसिकली एक डाकूची गँग आहे, Okay. एक गुंडांची गँग आहे, ज्यांना वाटतं की आमच्यावर अन्याय झाला आहे ओके. आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं म्हणतो तो काहीतरी आपली बाजू मांडतो. ती बाजू मांडणाऱ्यांची ती गँग आहे, त्याचा तो रोल आहे. आणि सिनेमा बघितलं तर सिनेमा काय अगदीच चणे फुटाणे घेऊन करणारे लोक आहेत, सोन्याचे चणे फुटाणे घेऊन करणारे आहेत आणि हिरे मानकाचे काढून घेणारे आहेत. तर त्याला परिपूर्ण फिल्म करायची आहे, त्याला भारताच्या फिल्मचा अभ्यास आहे, त्याला जागतिक फिल्मचा अभ्यास आहे. त्यामुळे त्याची फिल्म मांडताना तो मोठ्या स्केलवर मांडू इच्छितो. त्याप्रमाणे त्यांनी तयारी केली आहे आणि तो कुठल्याही टिपिकल फ्रेममध्ये अडकत नाही की फिल्म म्हणजे ह्यांनीच करायची, हे म्हणजे ह्यांनीच लिहायचं, म्युझिक म्हणजे असंच असलं पाहिजे, काय नाही. त्याला जे भावतं, तर मला असं वाटतं की आपलं ओरिजिनल स्वतःला सापडणं हे एक गुण घेण्यासारखं आहे त्याच्यात. आणि त्याच्या पद्धतीने मग सगळ्या दुनियेचा अभ्यास करून तो परत स्वतःचं मत मांडू इच्छितो. तसं ही फिल्म नागराज म्हणलं की सामाजिक आशय मांडणाऱ्या फिल्म करतो, तर त्याही पलीकडे परत तोही ब्रेक करतो आहे. अच्छा. त्यांनी हा ब्रेक पॉईंट केला, मग त्यांनी तो ब्रेक पॉईंट केला. तर घर बंदूक बिर्याणी ही परत ती फ्रेम ब्रेक करून एक एंटरटेनमेंट लेवलला जाऊन काहीतरी म्हणणारी अशी फिल्म आहे. निश्चित या सगळ्यामध्ये वंचितांचा किंवा हुंकाराचा उद्गार करण्याची ताकद असणाऱ्या अशा बऱ्याच स्क्रिप्ट तुमच्याकडे, अगदी झुलवा असेल, अबोलीपासून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करत आलेला. तर हा टप्पा आयुष्यातला कशा अर्थानं तुम्ही याकडे पाहता? मी नेहमी सांगतो की निळू फुलेंना मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा आम्ही घोटभर पाणी, चतकर भाकरी, पावसाचं गाणं अशा एकांकिकांना लोकांच्या समोर लोकांसाठी असलेले प्रश्न मांडायचे. तर मी त्यांना सांगितलं की मी असं करतो, तर ते म्हटलं की हे पाचोळ्यासारखं आहे, 2% माणसं आहेत अशी, तू असा विचार करतोस पण त्यांनी काही होत नसतं. तर मला एकदम शॉकिंग होतं की अरे बापरे, मी तर खूप असं मांडायला आलं. नंतर मी आता 100-500 फिल्म झाल्यानंतर माझं असं मत आलं की कलेमुळं काही सामाजिक बदल होतात, ज्ञानानं बदल होतात किंवा पुस्तकांनी बदल होतात किंवा फिल्मनं बदल होतात, तर असं काही नाही. मुळात तुमच्यात बदल व्हायला पाहिजे, तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. हे एक सत्य आपल्याला सापडतं आणि मग त्यानंतर मी माझ्या आयुष्यात ठरवतं की आपल्याला काय करायचं आहे आणि मग नंतर मी मला जे वाटतं ते समाजात करतो. आणि त्याला उगाच आता सामाजिक काम आणि समाजासाठी करतो वगैरे असं काही नाही. ही मला पटलेली गोष्ट आहे, समविचारी लोकांना पटतं आहे, त्यांच्याबरोबर काम करतो म्हणून ते करतो आहे. फिल्म ही एंटरटेनमेंटचीच गोष्ट आहे. लोक कसे घेतील, तुम्ही कसं मांडताय, तरी पण त्यांनी काही बदल होत होतात असं माझा विश्वास नाही आहे. निश्चितपणे या सगळ्यात आपली माणसासारखा एक वेगळा प्रयत्न तू करून पाहिलास आणि तू दिग्दर्शन करून पाहिलंस. पुन्हा आता या सगळ्या वातावरणात तशा अर्थानं सुगीचे दिवस सोपवले आहेत, अशा वेळेला आपण डिरेक्ट करावं असं नाही वाटत? मी ठरवून काही करत नाही आणि ठरवल्याशिवाय काय होत नसतं. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी असतो आपण. करेन नाही करेन मला माहीत नाही, पण मी नेहमी काय सांगतो, आपण आपले बरे आहोत तिथे खरे. त्या क्षणी आपल्याला हे पटतंय, हे खरं वाटतंय, हे छान वाटतंय, हे इंटरेस्टिंग वाटतंय, तर करून टाकावं. मग नंतर पुढचं पुढे. त्यापासून माझी माणसाच्या वेळेला मी प्रचंड इमोशनल, अगदी हे करावं तसं करावं इतकं इन्व्हॉल्व होऊन म्हणजे मला एक एक गोष्ट ती महाराष्ट्रात मांडावी असं वगैरे वाटलं होतं. पण लॉस झाला खरं आणि त्यातनं शिकलो. मग परत गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा केला, त्यात प्लस झालो. परत असं ते चढ उतार होत राहतात. पण ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला 100-500 सिनेमांचा संचित आपल्याकडे आहे, अशा वेळेला मागे वळून पाहताना विक्रोळीतला सयाजी शिंदे भावतो का गोरेगावातला एक्सक्विजिट मधला की हैदराबाद मधल्या हिल वरचा असणारा सयाजी शिंदे हा जास्त आता त्रयस्थपणे पाहताना जास्त महत्वाचा वाटतो ज्युबिलिंग पर्सन? मी काय केलं, किती केलं त्यापेक्षा मी काही अंतर सरळ मार्गाने पुढे गेलो असं मला नक्की वाटतं. माझ्याबरोबरचे मित्र मला असं वाटतं की ते जागेवरच फिरत राहिले. आपल्या ग्रॅज्युएट झालो, नोकरी लागलो आणि आयुष्यभर रिटायर्ड झालो आणि आता घरी बसलो. तर मला असं वाटतं की तेच लाईफ माझं पण होतं. मी पण वॉचमन होतो, मी पण आता रिटायर्ड झालो असतो. तर एक नक्कीच की जो कोणी सयाजी शिंदे होता त्यांनी काहीतरी स्वप्न बघितली आणि तो सरळ रस्त्यानं पुढे गेला, तर एका चांगल्या टप्प्यावरती तो पोचला आहे. तिथं होता तोच आहे, आता आहे तोच आहे. अजून म्हणतो आत्ता कुठं सुरुवात झाली, चला उद्याचा दिवस नवीन आहे, उद्या नव्यानं सुरुवात करू, इतकं सिम्पल. फिल्मफेअर
मिळाल्यानंतर बाईकवरून स्कूटरवरून घेऊन आला, तो किस्सा काय होता? नाही, त्यावेळेला कसं होतं की गाडी बी नव्हती, काय नव्हती आणि जायची सोय नव्हती, तर काय करायचं म्हणून आम्ही आपलं स्कूटर लांब लावली, तिकडे घेतलं आणि ती रात्री उशिरा आलो कधीतरी 2-2:30ला. चुनाभट्टी झोपडपट्टीत आमचं ते घर होतं. तर 3:30 वाजले घरी. तर असं ठरलं की 4:30ला पाणी येतं, आता कशाला झोपायचं. म्हणजे त्यावेळेला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं, पण त्यावेळेलाच रात्री मग जागून पाणी भरलं आणि मग झोपलं. असं निश्चित या सगळ्यामध्ये उत्तर रात्र ही तुझ्यासाठी फार महत्वाची ठरली आहे आणि अशा एका उत्तर रात्री तुझ्या हातून 37 पानांचं एक टेक्निकली जरी म्हणायला गेलं तर महाकाव्य लिहिलं गेलं ते तुंबारा. कविमनाचा असण्याची जाणीव आणि कागदावर पेन ठेवल्यानंतर एक सलग 37 पानं लिहून काढलं. आत काय घालमेल होती आणि आज मागे वळून पाहताना त्याची कनोटेशन्स किंवा त्याचे संदर्भ हे पुन्हा नव्याने उमगतायत का? कारण तुंबाराची नवीन एडिशनही तशा अर्थानं आली, त्यातली वेगळी पेंटिंग्स किंवा या सगळ्या गोष्टी, याबद्दल तू बोलास असं एक रिक्वेस्ट. म्हणजे कसं की हे पुस्तक दुसऱ्यांदा प्रसिद्ध होत आहे. याच्यामधली पेंटिंग आहेत ती 5वी 6वी 7वीतल्या मुलांची आहेत. त्यांच्यासमोर याचं वाचन केलं होतं आणि ती आहेत. खरी गोष्ट अशी आहे की जे मी रायटर लोकांचं जेव्हा ऐकतो तेव्हा ते विचार करतात, प्लॅन करतात, आराखडा आखतात, मग ते डोक्यात खूप साचलं की लिहायला सुरुवात करतात वगैरे. मी रायटर नाही आहे. मला कवितांची आवड कॉलेजमधले पासून आहे. मी जेव्हा वॉचमन म्हणून कामाला लागलो तेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेतलं, तर सोप्यातला सोपा विषय मराठी म्हणून घेतला. तेव्हा विद्रोही कविता नुकत्याच आल्या होत्या. मला त्याची आवड निर्माण झाली. मग कविता खूप वाचल्या, पाठ केल्या आणि मग कधीतरी एकांग स्पर्धा, मग सुनील कुलकर्णी भेटले, घाशीराम कोतवालमध्ये काम करणारे, मग त्यांनी काही चांगले संस्कार केले आमच्यावर. मग मुंबईला आलो, मग नाटक केलं. ह्या प्रवासात नटरंगवरचं नाटक करत होतो तेव्हा रात्री घरी आलो, काय 1:30-2ला आलो असेल. शेवटची ट्रेन संपली, 1:30-2ला संपते. त्या शेवटच्या ट्रेननं आलो, चुनाभट्टीवरनं घरी चालत आलो आणि घरी बसलो तर एक रजिस्टर होतं समोर. ती घेतला आणि लिहायला सुरुवात केली. काहीच मनात नव्हतं, एक वाक्य मनात नव्हतं, फक्त अरे हे का असं का असतं, असं असं बसलो होतो आणि पेन रजिस्टर असं घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. इतकं की 12-15 पानं झालं, हात दुखायला लागला. मग ते मधलं पण सोडलं, तर हे नंतर लिहू, चला पुढचं सुचवतं, पुढचं लिहिलं. अशी 3 पानं सोडली होती मी. त्यातला इंटरव्हलचं पान सोडलं होतं, मध्ये एक प्रेयसीचा प्रसंग सोडला होता आणि शेवटचा प्रसंग सोडला. असं करत सकाळ झाली, झोपलो. परत सकाळी त्या नाटकाचं म्युझिक करायचं होतं. ते लाला म्हणून होतं, त्याच्या म्युझिक स्टुडिओवर गेलो आम्ही. तर गेलो आणि तो म्हटला की अरे मला याला अर्धा तास आहे, तुम्ही जरा बसा तिथेच. तर मी त्या रात्रीच्या जागरणात फुल होतो, 6 वाजेपर्यंत झोपलोच नव्हतो. तर म्हटलं काल काय लिहिले जर बघूया रे. तर थांबतात, हे मधलं आहे ना ते पहिले पूर्ण करूया. मग ते पूर्ण केलं पहिलं. आणि आता असं वाटतं की हे मी काहीच ठरवलं नव्हतं आणि हे सगळं लिहिलं आहे. मग जेव्हा वाचन करायला लागलो तेव्हा म्हटलं हे खूप अर्थपूर्ण आहे, हे खूप अर्थपूर्ण आहे. तर ते ॲक्सिडेंटल रायटिंग आहे, त्यामुळं त्याला काहीच म्हणता येत नाही. पण आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा समजा की ह्याच्यामध्ये शेवट असा आहे ना की आता रानात जायचं आहे, डोंगरात जायचं आहे, तिथे 1 कोंब, 2 कोंब, कोंबच कोंब, एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत मायळू कडा, त्याला झाडाचा पडला वेढा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. तर झाड ही एक आता मशाल असेल की नव्या दुनियेसाठी, असं काही तेव्हा डोक्यात नव्हतं. की सर्वेश्वर दयाल सक्सेनांच्या आता कविता वाचत होतो, त्या कविताने माझ्याकडे कुठेतरी असेल घरात. तर त्याच्यामध्ये पण लिहिलं आहे की जलहीन सूखी पथरीली जगह पे अगर कुछ पौधा बड़ा होता है और वो हरा होता है, इससे ज़्यादा प्यार भरा दुनिया में कोई नहीं होता. क्या बात. तर असं वाटलं की त्यांनी 1940-50 साली त्या कवितेत जे म्हटलं ते मी 1990 सालाला माझ्या ह्याच्यात असं म्हणून मांडलं आहे का. तर काय माहीत नाही, असा योगायोग आला. आणि मग परत मी नेमकं झाडांचंच काम करायला घेतलं आणि मी त्याच्यामधलं जगणं आहे ते असं वाटतं की नंतर की मनुष्यजात सुरुवात झाली तेव्हापासून मनुष्यजातीचा एंड होईल तिथपर्यंत हे मधला स्पॅन आहे का, असं आपण अर्थ लावत बसलो. पण असा ॲक्सिडेंट आहे तो. निश्चित. मला आठवतंय 2005ला तुझ्या टाटा सफारीमधून आपण वाशीवरून दादरपर्यंतचा प्रवास केलेला आणि त्यावेळेला
सायनच्या सर्कलला तिथे एक तृतीयपंथीयांचा ग्रुप आला आणि त्याने लिटरली तुझी आरती केली. एका संतांशी तुझा चेहऱ्यांचं साम्य असणं, तिथे तू जाणं, किंवा रामगोपाल वर्माला शूलसाठी तू भेटायला जाणं, हा योगायोग की त्या सगळ्या गोष्टींच्या पल्ल्याड असणारे तुझ्या मेहनतीला वेगळ्या अर्थानं नियतीने दिलेली दाद, कशा अर्थानं तू या सगळ्याकडे पाहतो? अतिशय सगळ्या नवीन मुलांसाठीचा हा फार चांगला प्रश्न आहे की मी जेव्हा यायचो तेव्हा कधी तुम्हाला जर अर्ज घेऊन गेला आणि मला तुमच्याकडे काम द्या म्हटलं तर अर्ज कचऱ्यात टाकले जातात. मला असं वाटलं की कलावंतांनी ना कधी काम मागायला जाऊ नये, नोकर लोकांनी काम मागायला जावं. कलावंतांनी आपण कलावंत म्हणून समृद्ध होत जाणं एवढीच त्याची अपेक्षा असली पाहिजे. आपण ते करत राहणं. कधी वाटलं आपल्याला बोलवलं कोणी तर ठीक, नाही बोलवलं तरी ठीक, 500 चित्रपट गेले तरी ठीक, आत्ता काय नवीन वाचायला मिळालं, नवीन ऐकायला मिळालं, नवीन बघायला मिळालं तर आपल्यात त्याची ग्रोथ करणं एक कलावंत म्हणून त्याच्या पाठीशी असणं मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. मग अमोल शेडगे पहिल्या पिक्चरला मला माहीतच नव्हतं कोण अमोल शेडगे. झुलवाचं काम बघून तो म्हटलं की हे ॲक्टरला मला घ्यायचं आहे. मग दरम्यान सिनेमात झुलवा बघून कल्पना लाजमीला वाटतं की हे ॲक्टरला मला घ्यायचं आहे. मग मनोज वाजपेयी दात घासता घासता तो पेपर वाचतो आणि ते बघतो की अरे हा फोटो, अरे सयाज शिंदे ही नाव, अरे हा चेहरा चांगला वाटतोय. मग बच्चनला घ्यायचं का नसरुद्दीन शहाला घ्यायचं का, असे सगळे विचार चालू असताना त्यांनी मला अप्रोच होणं आणि शूल तयार होणं मिळणं. मग शूल बघून तामिळनाडूच्या ज्ञान राजशेखरनला वाटणं की हा भारतीसाठी माणूस फिट वाटतो चांगला, तिकडे घेणं. आता ती घेतल्यानंतर मी तिकडे प्रूव्ह करणं आणि तो 100 दिवस पिक्चर चालणं. तर मी लिहितो की वेल बिगन इज हाफ डन अँड हॅस्टी क्लाइंबर्स हॅव सडन फॉल. तर मला घाई करायची नाही, आम्हाला जे चांगलं करायचं आहे ते चांगलं करायचं आहे. तर मग माझं पहिलं नाटक असेल, हौशी नाटक असेल, व्यावसायिक नाटक असेल, पहिला सिनेमा असेल, पहिलं हिंदी फिल्म असेल, पहिली तामिळ फिल्म असेल, सगळ्यात मला अवॉर्ड मिळत गेले. तर आता ह्याला नियतीचं म्हणायचं का, मला असं वाटतं की नियती वगैरे सगळं ठीक आहे, असेल नसेल जब्बार पटेल म्हणतात तसं एक तुमच्या चान्स मटेरियल असावं लागतं की तुम्हाला ते प्रूव्ह होतं नंतर. तर ते असतं का नसतं आपल्याला कधीच कळत नसतं ना. खरं. फक्त मला असं वाटतं की विल पॉवर नावाची गोष्ट ही जगात कुठे मिळत नाही. मला नक्की माहीत होतं की 20 वर्षे लागो नाही तर 40 वर्षे लागो मला तर ॲक्टर्स व्हायचे. आणि ते एक दिवशी प्रूव्ह झालं आणि मग वेगवेगळे रोल मिळत गेले. आणि कदाचित मला तो माझ्यातला मॅनेजर चांगला नसेल, पैसे जास्त कमवायच्या काळात मी जास्त कमावले नसतील, पण असं वाटतं की आय एम हॅपी. निश्चित या सगळ्यामध्ये आत्ता ज्या पद्धतीने पुष्पा असेल, बाहुबली असेल, वेगळ्या अर्थानं एक संक्रमण आपण बघतोय आणि दाक्षिणात्य म्हणजे प्रादेशिक सिनेमांचं असणारं प्राबल्य तशा अर्थानं वाढतं. RRRला मिळालेला ऑस्कर आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर प्रादेशिक सिनेमांचं असणारं कायम महत्त्व राहिलंय. पण आपल्याकडच्या प्रेक्षकाला एका वेगळ्या अर्थानं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे मिळतोय. अशा वेळेला मराठी सिनेमा, त्याचं अर्थकारण आणि एक उद्योग जगत म्हणून इंडस्ट्रीचा दर्जा मिळणं, ह्यामध्ये कुठेतरी आपण मागे आहोत. तर या भारतीय भाषांमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये तू काम केलंस, कशा अर्थानं यातल्या संक्रमणाकडे तू पाहतोस? आपली ओरिजिनल गोष्ट घेऊन येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला वाटतं घर बंदूक बिर्याणीमध्ये नागराज मंजुळेनं तर स्वतःच सैराटमध्ये की फॅन्ड्रीमध्ये गेले. प्रत्येक भाषेतले लोक ते जास्त करतात. त्यामुळे साऊथचं बोल्ड काम असतं असं म्हणणाऱ्यांनी बघितलं तर मॅक्झिमम नॅशनल अवॉर्ड साऊथला आहेत, इकडे फार कमी आहेत. इकडे कॉम्पिटिशन हिंदीशी आहे म्हणताना आपण सतत स्वतःला कमी लेखलं. त्या अर्थानं ओरिजिनल आपलं घेऊन आल्यानंतर त्याचं भाषांतर दुसऱ्यात जातं. म्हणजे पिंजरानी काही कमी का तेव्हा राडे केले होते का, किंवा दादा खोंडकेंच्या पिक्चरनी राडे नव्हते का केले. तर मुळात चांगला सिनेमा असेल तर तो आवडतो, नसेल तर तो नाही आवडत. त्या अर्थानं साऊथला खूप चांगले सिनेमे बनतात, चांगले मेकर आहेत. मला वाटतं मराठीत पण आता चांगल्या पद्धतीनं, आता कसं झालं तरी जगच एकत्र यायला लागलं. त्यामुळं ज्याला पॅनोरामिक काय म्हणतात ते, पॅनोरामा काय तो शब्द आहे, सगळ्या भाषेत फिल्म बनतात आता, मल्टीलिंग्वल फिल्म सगळेच बनायला लागल्यात. तर वेब सिरीज यायला सगळेच बॅरियर तोडत चालले तुमचे. आता एक वेब सिरीज आली तर ती 200 देशातच ओपन होते. म्हणजे आपण मराठी असणं हा राहिला बाजूलाच, तुमचं ते आता टेक्निकली इतकं बदलत जातं की आपोआप तुम्ही त्या देशातला तो गावकऱ्याचा रोल पण मी इथूनच करू शकतो असं झालं आहे. त्या अर्थानं चांगले बदल होत आहेत.
आणि मराठी पण चांगली ॲक्सेप्ट करते त्याला. निश्चित. तुंबारावर मी पुन्हा येतो. तुंबाराचं असणारी जी लहान मुलांची पेंटिंग्स ती यामध्ये समाविष्ट करून घ्यावी किंवा त्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे जसं मगाशी बोलताना तू उल्लेख केलास की प्रभाकर कोलते सर किंवा नेमाडे सरांनी त्याचं एक वेगळ्या अर्थानं कौतुक केलं, तर ते नेमकं कशा पद्धतीचं होतं आणि त्या काही क्षण शेअर करू शकशील का? तुंबारा लिहिलं तेव्हा फार गांभीर्यानं कोणी घेतलं नाही किंवा अजून पण मला घेतलं असं वाटत नाही. पहिल्यांदा शब्दालयाने त्याचं प्रकाशन केलं होतं, पण माझ्या काही मित्रांना ते आवडलं नव्हतं. माझे मित्र म्हणायचे ना आपण नव्यानं करू. तर विश्वनाथ मठ नावाचा आमचा मित्र आहे, तो म्हटला नाही मला ह्याचं असंच करायचं आहे, कॉफी टेबल बुक करायचं आहे, तसं करायचं आहे वगैरे. मग आमचा एक पेंटिंगचा टीचर आहे राजेंद्र घोसाळकर, रेवदंड्याला असतो. आमच्या गप्पा टप्पात ठरलं की ते करायचं. मग आम्ही ठरलं की वाचन तिकडं करूया. मग तो म्हटलं माझी पेंटिंगची मुलं आहेत, आपण त्यांच्यासमोर करायचं का? म्हटलं चांगली गोष्ट आहे. मग म्हटलं त्यांना पेंटिंगचं सामान करूया, देऊया का? मग सामान दिलं. मग आम्ही ते केलं. मग त्या मुलांनी इतकं एन्जॉय केलं ना की ऐकता एका क्षणाला सगळेजण पेंटिंगच करायला लागले. मग मी अर्ध्यानंतर ते वाचन थांबवून हरिप्रसाद चौरसियांची बासरीच लावली आणि त्या एका मूडमध्ये जाऊन सगळ्या पोरांनी पेंटिंग केली. मग त्यातली निवडली, मग ते केलं. आणि एक दिवशी इथं बसलो होतो आणि प्रभाकर कोलते सर इकडे आले होते आणि त्यांनी ते बघितलं आणि ते म्हटलं अरे कोणाची पेंटिंग आहे ती? म्हटले ती लहान मुलांची. अरे काय आमच्या जेच्या स्कूलच्या मुलांना ह्यांच्याकडून शिकवलं पाहिजे म्हटले. हे बघा किती साधेपणा आणि किती मोठेपणा आहे वगैरे वगैरे. मग त्याचं उद्घाटन झालं. तर एकदा काय झालं की सखाराम बांडाचा प्रयोग मी शिवाजी मंदिरला केला आणि शांता गोखले, अरुण खोपकर आणि माहीमला एक वाचन केलं. तर वाचन केल्यानंतर सगळेजण देवाबद्दल असं बोललं आहे, तिकडे असं बद्दल आहे, प्रेयसीबद्दल असं बोललं आहे, बायकांबद्दल असं बोललं आहे, अशी चर्चा सगळी होती. आणि शांता गोखले मात्र जागेवर स्तब्ध एकदम. सगळे निघून गेल्यानंतर मला म्हटलं की सयाजी तू उद्या घरी ये, मी आत्ता काही बोलू शकत नाही, मी ह्याच्यातच राहू देत मला, आपण नंतर बोलू. अरुण खोपकरून ते दोघं विचार करत राहिले. मग मला घरी बोलवलं. मग तुला कसं सुचलं? मग म्हटले तुला ह्याच्या पाठीमागच्या गोष्टी काय आहेत? मी सांगितलं मधमाशांचं प्रकरण असं आहे, पण मला ते गिरणीचा संप झाला तेव्हा असं वाटलं अरे हे तू लिहून काढ, कारण हे कोणाच्याही समजण्याच्या पलीकडचं आहे. आणि मग त्यांनी इंग्लिश ट्रान्सलेशन केलं त्याचं. मग पहिला प्रसंग कुठे आहे, झाड तोडलं कसं. मग आम्ही रानात जाऊन ज्वारी काढल्यानंतर कोप बांधायचे, त्या झाड तोडायचं आणि त्याची कोप बांधायची. तिथपासून त्याचं सुरू होतं ते बिल्डिंगमध्ये राहण्यापर्यंतचा प्रवास आहे. तर हे सगळं तो लिहून काढलं बस त्याच्या पाठीमागच्या घटना. असं झालं. मग त्याचे आम्ही काही प्रयोग केले आणि मग ते आता ह्या लेवलला आहे की ह्याच्यावरती कोणतरी फिल्म करायचं म्हणतं आहे, तोच म्हणतो आहे की ह्याच्यावर एपिसोड करायचं म्हणतो आहे, अरविंद म्हणतो आहे आपण एपिसोड करूया ह्याच्यावरती. असं ते चांगलं वाढत गेलं. निश्चित. ह्या सगळ्यात देवराईचा कोम मनात कसा रुजला? तो खरं तर ह्या पुस्तकात आला आहे. म्हणजे त्या पुस्तकामध्ये मी झाड तोडलं आणि घर बांधलं, त्यानंतर तो मधमाशा, मग जाळ्या, वेली यांचं स्वातंत्र्य हरवून घेतलं का काय कोणी, असं मध्येच लिहितो. मग त्या मधमाशांबद्दल लिहितो, मग पावसाबद्दल लिहितो, पंचमहाभूतांबद्दल बोलतो. असं सगळं करत आल्यानंतर तो शहरात जातो. आणि मग शहरात आल्यानंतर त्याला प्रश्न पडतो की ही झाडं रस्त्याच्या बाजूची आहेत, यांची धूळ खाऊनच मोठी होत आहेत, तर यांचं कसं होईल, यांनी परत डोंगरात जायला पाहिजे का? तर म्हणतो नदे तू इकडे येऊ नकोस, तू आलीस तर परत जाता येणार नाही. मग इकडचे पक्षी तिकडं रानात जाऊन तिकडच्या झाडांना सांगत असतील का की तुमचे नातेवाईक इकडं धूळ खात मरत चाललेत, तुम्ही त्यांना वाचवलं पाहिजे. तर असं एक इमोशनल झाडांचं आणि तिकडच्या झाडांचं नातं ह्याच्यात येतं. आणि मी त्यात अडकत इतका गेलो की तो वाचताना मला एकदम रडायला येतं. तो जो इथल्या झाडांचं बघणं, इथल्या रस्त्यावरची झाडं बघणं आणि गावाकडचं, तर त्याच्यात कुठेतरी आहे. आणि मग मी पिक्चर केले, सगळं केलं आणि असं वाटलं की एक दिवशी चला दुष्काळ पडला तर आपण कुठेतरी चांगलं काम करूया म्हणून गावाला गेलो. तर त्या गावात झाडच नव्हतं, म्हणून ओपनला मीटिंग ठेवली होती, माईक बीक आणले, ते स्टेज बांधलं होतं. आणि मला बोलताना क्लिक झालं की इथं इतकी गरमी होते, रणरण तुम्ही इथं झाड का नाही? तरी म्हातारा माणूस म्हटलं की तिथं झाडं खूप होती पण सगळे कापली ना. तर मी म्हटलं आम्ही पण इकडे गावाला तुमच्या मदत करायला आलो तर आम्हाला काही मस्ती आली नाही, एवढे काही पैसे नाहीत आमच्याकडं, पण मग तुमच्या गावातला प्रत्येक माणूस जर 5 झाडं लावत असेल, तिथं क्लिक झालं त्या माईकवर बोलताना, तर आपण इथं या गावात आपण जरा पाण्याचं ह्याचं काम करू. तर ते गाव तयार झालं. मग त्या गावात 15,000 झाडं लावायचं ठरलं. मग प्रत्येक हिशोब काढला. मग ती झाडं हैदराबादवरून मागवली, खर्च केला, तिकडे मशीन पाठवली, ते सगळं झालं. आता तिथे ती देवराई उभी आहे, म्हणजे माझी बायको अलकानं आम्ही तिकडे एक पिंपळाचं वडाचं झाड लावलं, त्याचा असा बुंदा झाला आता.
गेल्या 6 वर्षापूर्वी लावलं. आज बघताना इतकं भार वाटतं की कुठून कुठे सुरुवात केली होती आणि ते बघताना तिथून सुरुवात केली. मग अशा देवराया तयार करूया म्हटलं. मग अशा महाराष्ट्रात 40 ठिकाणी काम सुरू झालं आहे. आणि मग आता अशी कुठे 15,000 आहेत, किती 50,000 आहेत, कुठे 1,00,000 आहेत, अशी झाडं लागली ती आता मोठी होत आहेत. आणि मला असं वाटतं की जिथं जिथं मोकळ्या जागा आहेत तर त्या भरायचा एवढा एक सोपा प्रश्न घेऊन जागायचा. समाजकंटक वेगळ्या अर्थानं जाळपोळीचा वगैरे प्रयत्न करतात. अशा असंख्य अडथळ्यांवर मात करत हे काम सुरू ठेवणं, ही फायर, ही तशा अर्थानं ही ठिणगी आत कधी चेतली जाते. इतकं काम वेगवेगळ्या भाषांमध्ये सुरू असतं, वेगळं वाचन सुरू असतं, साहित्यिकांबरोबरच्या मीटिंग्स, बैठका वेगवेगळ्या पद्धतीचं सुरू असताना इतकं येणारं डिस्रप्शन, त्याच्यावर मात करून आपण पुन्हा उभं राहावं ठामपणे आणि ती मुळं खोलवर कशा अर्थानं रुजलेली. मला सहज लाईन सुचली होती की झाडाचे गुण घेऊ, झाडाचे गुण गाऊ, याच्यावरच आपण जगतोय. मला असं वाटतं की जाळणारे आहेत, तोडणारे आहेत, त्यांना पण ऑक्सिजन लागतो, त्यांना पण अन्न पाणी लागतं. ते फक्त झाड बनवतं. कधीतरी त्यांना कळेल की बाबा आपण असं करायला पाहिजे. कारण झाडं माणसाला पुरून उरणारे आहेत. म्हणजे एक एक झाड जेव्हा 100-200 वर्षाचं होतं तेव्हा त्यांनी तुमच्या 7 पिढ्या बघितलेल्या असतात आणि तुमच्या 7 पिढ्यांना फळं दिलेले असतात. जर एक आंबा 100 वर्ष जगतो तर त्यांनी दरवर्षी त्याला एक 5,000 आंबे आले तर 100 वर्षाचा हिशोब काढा. म्हणजे तुम्ही 100 वर्षात किती पिढ्या गेलेल्या असतील? 3-4 पिढ्या तरी बघितल्यात का नाही? 3-4 पिढ्यांना त्यांनी दररोज रस दिला आहे. दरवर्षी तुम्हाला सावली दिली, दरवर्षी त्यानं पशुपक्ष्यांना त्या झाडावर खेळवलं आहे. म्हणजे त्याचं तर त्याने अशा खूप आगी पचवलेल्या आहेत. त्याने असे तोडल्यानं परत तोडणाऱ्याच्या चुलीसाठी वाढतं ते झाड असतं, असं आहे. त्यामुळं त्याचे गुण घ्यायचं. आपण त्यांनी डिस्टर्ब न होता, एक आग लागली विझवता येईल तेवढं विझवू, त्यांना समजत येईल तेवढं समजू आणि पुढे जात राहू, झाडासारखं वाढत राहू. मला असं वाटतं या मुलाखतीची भैरवी तुंबाराच्या तुझ्या आवडत्या उद्गारांनी व्हावं असं मला. ह्या देशात कोट्यांनी मुर्दे आहेत. काही सकाळी उठतात, काही सकाळी झोपतात. हे माझ्या प्रिय देशा, तू किती भयानक आहेस. कोट्यांनी हुशार, शहाणे, अतिशहाणे, ह्या सगळ्या हुशार, लांछनास्पद, गुणी माणसांचा मला अभिमान आहे. गल्लीला गल्ली आहे, बोळाला बोळ आहे, आजूबाजूच्या माणसात आणि आपल्यात कायमचा घोळ आहे. आज शिव्या घालू, उद्या माळ घालू. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी आम्हाला नावच ठेवायला आवडतात. आम्ही गुंडगुळी, वेगवेगळ्या अँगलची माणसं आहोत. आम्ही आमच्या सोयीनं वागतो. रागावू नका, शिवी देऊ नका. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ताकदीचे निघालात तर मी गप्प बसेन. सांगून ठेवतो. वेळ पडली की आपण माघार घेणारी माणसं आहे. उगाच लफडं नको. आता मी लाईफ ॲडजस्ट करायला शिकलो आहे. कळवायला पाहिजे नदीला, डोंगरांना, झाडांना, कळवायला पाहिजे सगळ्यांना. नको, कळवायलाच नको. नदे, तू इकडे येऊ नको. माझं ऐक, समुद्र गिळेल तुला. आत्ता वाहशील परंतु परत उलटा प्रवास नाही होणार. झऱ्यांनो, ओढ्यांनो, तुम्ही भेटा एकमेकांना, खळखळून हसा. डोंगराचा प्रश्न नाही, तो मजबूत आहे बेटा, आपल्या जागेवर ठाम. पण झाडांना तरी कळवूया की तुमच्या इकडच्या नातेवाईकांची अवस्था फार बिकट आहे. इकडची सगळी झाडं कणतायत रात्रंदिवस. त्यांच्या सगळ्या पिलांना मुडदूस झाला आहे. हे कळवायला पाहिजेच. साले त्यांच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद होत आहेत आणि कळवायचं नाही. पक्षी सांगत असतील का की झाडं खंगत खरं काय घडतंय? कशामुळं? धुरामुळं? का खोटंच सांगत असतील पक्षीसुद्धा? ते सुद्धा आपल्यासारखं. आपण नाही का जिन्याखाली राहून महालात राहतोय असं सांगतो. जाऊ दे, नको, काहीच नकोच कळवायला. नदीला, झऱ्यांना, माझ्या लेटेस्टपणाबद्दल मी शहाणपणाची व्याख्याच बदलली. मी गल्लीत राहून आपण गल्लत करायला नको. ह्या गल्लीत राहून आपण गल्लत करायला नको. उगाच खरं बोलण्यात काय अर्थ आहे? आपण नेहमी खरे बोलणारे होतो, हे सुद्धा खोटं. आता खऱ्या खोट्याच्या सीमारेषा धूसर बनलेल्या आहेत. मी एक धुरकट आणि धूसर प्राणी आहे. प्राणी काय? माणूस. अरे हो, माणूस. क्या बात आहे साहेब, खूप खूप आभार. इतका आपलेपणाने तू बोललास. मनस्वी. थँक्यू. धन्यवाद.